काय करताय बिट्ट? सोफ्याची साफसफाई करत आहे. धूळ खराब झालेली आहे, पेंटिंग झालेली आहे पूर्ण. बघ दाखव. नाही पूर्ण नाही दाखवलं, थोडंसं दाखवलंय. पूर्ण होम टूर देणार आहे ना तू पेंट झाल्यावर, पूर्ण सामान सेट झाल्यावर. मग नंतर तर मग आता दाखवून का मतलब आहे जेव्हा होम टूर देणार? झालेली सर्व आता पेंटिंग झालेली आहे. सोफा आता खराब झालेला होता धुळनं, तर सोफा पुसते आता. हा. आणि खूप दिवस झाले आपला ब्लॉग काही आलेला नाही. पेंटिंग मुळे. मी म्हटलं चला आता पेंटिंग झालेली आहे, आपलं कामही होते, ब्लॉगही घेणं होते. आणि आज काय? आज 15 ऑगस्ट आणि माझी तब्येत बरी नाही आहे. माझे डोळे बघू शकता, असं डोळ्याची आग होते आणि पाणी गळत आहे डोळ्यातून. डॉक्टर जवळ चलत तर नाही तू? डोळ्याला मी म्हटलं आता काय करायचं. कपडे पडले होते 8 दिवसाचे, काल धुतले, आज टाकले मशीनमध्ये. काल भरपूर कपडे धुतले, आज पण मशीनमध्ये टाकले. आता सोफा करते आणि आम्हाला आता घराची साफसफाई पण करायची, कारण त्याला गणपती बाप्पा येत आहे. 1 महिन्यानी, बरोबर 1 महिना बाकी आहे. किती खाली खाली दिसत आहे, दाखव. हा युनिट बघा किती खाली खाली दिसत आहे. आता हा सेट व्हायचा आहे, हा पुसायचा आहे. पुसल्यानंतर याच्यामध्ये सामान लावायचं आहे. तर आता आमची अशी साफसफाई आहे. साईल आणि मी पुसते. ते का करून राहिली? मी थांबतील दाखवून. आरची कुठं आहे? हे भवानी इथं आहे, मोबाईल पाहून राहिली, एक काम नाही करत. केस सुकून बसली आहे, सुकायचं काम करायचं. सोफा पुसणं चालू आहे नाही. चला आता मी दिवसभरात काय काय कामं करते, काय काय नाही, ते तुम्हाला दाखवते. चला पहिले सोफा पुसून घेते. तर बघा साईल, दरवाजाचे हे जे लागलं आहे पेंटचे डाग, ते काढत आहे साहिल. आणि माझं आता सोफ्याचं काम झालेलं आहे, पूर्ण पुसून झालेलं आहे. पसारा दिसते तुम्हाला कसा आहे तर. आणि आमचं काम आता दरवाजाचं चालू आहे. आता आमचे 2-3 दरवाजे पुसून झाले आहेत. हा एक दरवाजा आहे, तो एक दरवाजा आहे. आणि आमचं कबाडीचं सामान बघू शकता किती आहे, पसाराही पसारा आहे. तर चला आता मशीनमध्ये कपडे टाकलेले आहे आणि ड्रेसिंग पण आवरलेलं आहे, ते पण दाखवते तुम्हाला. तर बघा, इथे ड्रेसिंग पण मी मस्तपैकी असं छान मस्त सामान लावून घेतलेलं आहे. ते पण व्यवस्थित टॅप पण फुटलेलं आहे. ह्याकडे पण व्यवस्थित असं क्लचर वगैरे सगळं सामान मी व्यवस्थित लावलेलं आहे. हे बघा सगळं व्यवस्थित. तर चला आता दरवाजा पुसून घेते मी, नंतर अजून समोर दाखवतेच कोणतं काम केलं. तर चला पुसून घेऊ दरवाजा. तर बघा मस्तपैकी आमचा सोफा पण पुसून झालेला आहे आणि सोफा पण पूर्ण चेंज केलेला आहे. बघा दाखवते तुम्हाला. पहिले याच्या पाठीमागे पण तुम्हाला एक सोफा दिसत होता, ह्या इथे त्याच्या पाठीमागे. आता हा सोफा पण आपण इकडे घेऊन आणलेला आहोत, दाखव. तर बघा हा सोफा. ही रूम पण खाली झालेली आहे आपली, पण हा थोडा बहुत पसारा आहे. हा पण आपला धीरे 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 कमी होणार आहे आणि नंतर परफेक्ट झाल्यानंतर दाखवणारच आहे. हा थोड्या वेळ तर राहीनच, थोडे दिवस म्हणजे थोड्या वेळ म्हणजे काही दिवस राहणारच आहे हा पसारा. आणि आपली पेंटिंग पण झालेली आहे आणि पेंटिंग करताना काही तुम्हाला दाखवलं नाही. तर बघा इथले आपला टेबल इथे होता, तर इथला टेबल तिकडे गेलेला आहे आणि चेअरवर कपडे पडलेले आहे. आणि आपल्याला कपडे पण आवरायचे आहे अलमारीतले, व्यवस्थित मस्त कपडे लावायचे आहे. आणि इथे आपली बेड आहे, ह्या बेडला पण मस्तपैकी अशी पॉलिश वगैरे करायचं आहे. आणि ते पण मस्त असं प्रॉपर रूम करायची आहे, ते पण तुम्हाला दाखवेलच. काही दिवस लागणारच आहे. तर तेवढपर्यंत जेवढं होतं तेवढं आवरायचं, बाकीचं राहील ते तसंच. तर बघा आवरता इतकं सायंकाळ झाली मला. किचनमधले बघा भांडे घासायचे, आता भांडे वगैरे घासते.
सर्व आमचं साफसूफ झालेलं आहे. सोफा वगैरे सोफा पूर्णपैकी पुसून घेतलेला आहे. दरवाजे पुसून झालेले आहे. खिडक्या पण पुसून झालेल्या आहेत. आपला हा युनिट राहिलेला आहे पुसायचा. ह्या इथे तारक मेहता लागलेला आहे. आणि युनिट पुसायच्या येतलं पूर्ण युनिट पण खाली खाली वाटत आहे. आणि युनिटमधले सामान ते फ्लावर वगैरे फ्लॉवर पॉट गिन सर्व आपण धुतलेले आहेत. फक्त उद्याला फिट करायचे. आणि आपल्याला आता इथे दरवाजाचे पडदे घ्यायचे आहेत आणि सोफ्याचा कवर पण घ्यायचा आहे. आपल्याला सोफा आपलं पुराणा ते कवर पुराणा आहे. तर याला आता मस्तपैकी कवर घ्यायचे आहे. ते पण काही दिवसांनी घेणार आहे. काही दिवस नाही पण 2-4 दिवसांनी घेऊ. तर मग ते पण कसं आहे काय आहे ते पण दाखवते. बघा मस्तपैकी आपण आपल्या गेटला पण पेंट केलेला आहे. आणि हा दरवाजा राहिलेला हा दरवाजाला पॉलिश पण करायचं आहे. आणि कसा वाटला तुम्हाला कलर कसा वाटतो हा. आणि आपलं अजून ह्या इथे बघा तुम्हाला इथे मस्तपैकी ह्या इथे फोटो दिसत होती. फोटो फ्रेम वगैरे मस्त असे प्रॉपर ते पण सर्व काढलेलं आहे. हे बघा इथे आहेत. पण याला पण असं ग्रिल बोर्डनी गड्डे करायचे. नंतर ते फोटो लावायचे. आणि ते घडी पण आहे. घडी पण नाही दिसत. फोन येतो. हा बघा इथे घडी पण नाही. आपली घडी तिथे आहे डायनिंगवर. ते पण सर्व व्यवस्थित करायचं आहे. आता बघू शकता आपला हॉल किती खाली खाली वाटतं. आता सर्व म्हणजे खाली खाली म्हणजे सर्व प्रॉपर वाटतं. आता मस्त मोकळी मोकळी जागा वाटते. आता सर्व जागा गुंतलेली होती आपली. आता गणपती येत आहे. आपला गणपती बाप्पाची तयारी चालू आहे. आणि आपण ह्या वर्षी कुठे गणपती मांडणार आहे काय मांडणार आहे ते पण तुम्हाला लवकरच कळेल. लवकरच म्हणते जेव्हा तयारी करू तेव्हा कळेल. आपला गणपती युनिट जवळ राहत होता इथे दरवर्षी. आता कुठे राहणार आहे काय राहणार आहे ते नंतर तुम्हाला दिसणारच आहे ज्यावेळेस गणपती बाप्पा येईल त्यावेळेस. तर बघा ह्या इथली रूम आहे. आणि हे बघा ही बाल्कनीला कलरच आहे. हा कलर कसा वाटतो बाल्कनीमधला. आणि इतक्या दिवसाचा मी व्हिडिओ काही बनवलेला नाही आणि टाकलेला पण नाही. तुम्हाला पेजच्या पण दाखवलेलं नाही ना काहीच दाखवलेलं नाही. चला मला कंटाळा पण येत होता आणि काही बनवत पण नव्हते. तर मला आता भांडे घासायचे आणि स्वयंपाक करायचा. तर पहिले मी भांडे घासते. आणि बघा इथे डाळ भिजू टाकलेली आहे मी. वड्याची भाजी बनवायची आहे. आणि इकडे बघू शकतो आपले कपडे बाल्कनीमध्ये किती सारे कपडे आहेत. हे बघा कालपासून मी नुसते कपडे धुता. इतके ढीग लागलं होतं ना कपड्याचं का भयंकर. तरी पण कपडे आहेच. मग आपल्याला ब्लँकेट वापरा चादरा वगैरे धुवायचे आहेत ते सर्व. चला आता मी भांडे घासते आणि स्वयंपाक साईच्या इथे गेम चालू आहे. तर बघा माझा स्वयंपाक पण झालेला आहे इथे. बघा मस्त अशी वड्याची भाजी केली आहे छान. हे बघा अशी वड्याची भाजी. आणि ते आहे मस्त असं गरम गरम भात वापस निघत आहे. आणि ते पोळी आहे आणि पकोडे पण केले होते थोडेसे. आणि ते चवळीची शेंगा आहे कालची. तिथे सकाळी जिलेबी आणली होती. बघा इथे एक जिलेबी वाजली आहे. माझं स्वयंपाक पण झालेला आहे. आता जेवण करते. भूक लागते जास्त. भूक पण खूप जोरात लागली आहे. आणि हा माझा डोळा दिसत असेल असं सकाळीच एकदम लाल लाल झाला होता. औषध टाकली त्याच्यानं आराम पडला. तर चला आता जेवण करून घेते. ये ना बाळा किती वेळ आहे साहिल. तर चला ब्लॉगला इथे चेंज करते. बाय. आणि आपला ब्लॉग रोज आजपासून डेली येणार आहे. बघायला विसरू नका. बाय. गुड नाईट.